रेडी? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणून अशा बातम्या आल्या की काही ठिकाणी उमेदवार हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत आणि बिनविरोध निवडणूक त्याला निवडणूक म्हणता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिलेल्या काही गाईडलाईन्स याच्यामध्ये उल्लंघन होत आहे आणि निवडणूक अधिकारी याच्यामध्ये डोळे झाकून काम करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम होणार आहे, लोकशाही धोक्यात देण्याचं काम होणार आहे, मतदाराचा मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे आणि त्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 ते सुद्धा हिरावून घेतलं जाणार आहे. परंतु अधिकारी जे आहेत म्हणजे कमी अभ्यासाचे असतील किंवा कोणातरी फॉर असतील, कोणातरी मॅनेज झालेले असतील आणि त्यामुळे अशा बिनविरोध निवडूच्या बातम्या ज्या टी व्हीला येत आहेत, पेपरला येत आहेत, त्या लोकशाहीला अत्यंत घातक आहेत. आणि त्या संदर्भात या विषयाचे अभ्यासक माझ्यासोबत डॉक्टर विजय पाटील साहेब, हे जे सगळं चाललेलं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतात की घटनात्मकदृष्ट्या ओके आहे, परंतु न्यायमूर्ती सूर्यकांत काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे, याच्यामुळे लोकांचा मूलभूत हक्क हिरावला जाणार आहे. बरोबर आहे. हा, कसं आहे, आरपीआय ऍक्ट 1991 कलम 53(2) अन्वये तांत्रिक दृष्ट्या जरी बिनविरोध निवड ही कागदावर जरी पक्की होत असेल, परंतु संवैधानिक दृष्टिकोनातून बिनविरोध निवड हे पूर्णतः नियमबाह्य आणि लोकांच्या डोक्यावर थोपलेली निवड असेच म्हणता येईल. कारण 2025ला अनेक सामाजिक संस्था ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत साहेबांनी सुद्धा या महत्त्वाच्या विषयावर टिप्पणी केलेली आहे आणि टिप्पणी अतिशय धक्कादायक आहे. त्यांनी याच्यावर टिप्पणी केलेली आहे की बिनविरोध निवड ही संविधानाच्या मूळ लोकशाही भावनेला नक्कीच छेद देऊ शकते आणि मतदारांच्या निवडीचा जो अधिकारांचा संकोच आहे त्याला डेनियल ऑफ चॉईस म्हणजे लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे डिनायल ऑफ चॉईस लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी असणे. बिनविरोध निवडीमुळे मतदारांना कोणताही पर्याय राहत नाही आणि त्यांना मतदानाचा घटनात्मक हक्क प्रत्यक्षरित्या वापरता येत नाही. नोटा या अधिकाराचं उल्लंघन होत आहे. 2013च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नोटा वापरणे हा मतदारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम 19चा भाग आहे. बिनविरोध निवडणुकीत मतदानच होत नसल्याने मतदारांना त्या एकमेव उमेदवाराला नाकारण्याची संधी मिळत नाही, जे संविधानाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली असल्या कारणाने हे जे काय बिनविरोध निवडीचं आतापर्यंत फॅड कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 14 का 15 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध जाहीर केलेले आहेत, हे पूर्णतः चुकीचे आहे, असंवैधानिक आहे. अशा पद्धतीने अजूनपर्यंत प्रक्रिया चालू असताना म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया अजूनही मतदाराचा इम्पॅक्ट होणार आणि अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये ना. 15 जानेवारीला तो निकाल आहे आणि अगोदरच तुम्ही 15 दिवस अगोदरच पेढे भरवायचं काम चालू आहे. मुख्यमंत्र्यांना काय फोन लावतायत आणि सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष काय जाहीर करतायत. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट हस्तक्षेप करणे हे नियमबाह्य आहे, असंवैधानिक आहे. अशा पद्धतीवर निवडणूक आयोगाला आमच्या सर्वांच्या वतीने म्हणजे मतदारांच्या, पिंपरी चिंचवड शहराच्या मतदारांच्या वतीने आणि इथे जाधव साहेब जे अभ्यासक आहेत, आमच्या सर्वांच्या वतीने असं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की अशा पद्धतीने असंवैधानिक आणि नियमबाह्य जो प्रकार चाललेला आहे त्याला तातडीने आपण पायबंद घालावा आणि हे जे काय जाहीर करणं चालू आहे निवडणूक आयोगाच्या अगोदरच आणि डायरेक्ट निर्णय हे जे घेत असतील निवडणूक आयोगाचा, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. याच्यामध्ये दोन मुद्दे असे की ज्यावेळी निवडणूक जाहीर होते त्यावेळी अनेक लोक नामांकन भरतात, फॉर्म भरतात. एखाद्या मतदारसंघामध्ये 5-25 लोक आपला फॉर्म भरतात आणि असं काय होतं 2-4 दिवसामध्ये की ते नंतर विड्रॉ करतात आणि एकच माणूस राहतो. तर नक्कीच याच्यामध्ये साम दाम दंडभेद, दडपशाही, दादागिरी, मग तुझं घरच पाडतो, तुझी नोकरीच बघतो, तुझं दुकानच बंद पाडतो, अशा प्रकारच्या धमक्या जरूर दिल्या जात असणार. अदरवाईज एवढ्या लोकांनी भरलेले फॉर्म ते विड्रॉ का करतात. आणि निवडणूक आयोगाने नवीन तरतूद केली पाहिजे की एकदा भरलेला फॉर्म कोणत्याही कारणास्तव माघारी घेता येणार नाही. ठीक आहे, त्या उमेदवाराला प्रचार करायचा नसेल त्यांनी करू नये, परंतु लोकांचा जो मतदानाचा हक्क आहे तो हिरावून घेता कामा नये. तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी जरूर निवडणूक आयोगाने दिली पाहिजे, परंतु हे जे प्रकार चाललेले असतात, फॉर्म मागे घ्यायला लावणे, फॉर्म बाद करायला लावणे, हे थांबलं पाहिजे. सर्वांना उमेदवारी करता आली पाहिजे आणि कुणीही फॉर्म मागे घ्यायची गरज नाही, जेणेकरून लोकांना चॉईस मिळेल आणि जी चॉईस मिळेल त्याच्यातून त्यांना आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. आणि जे उभे आहेत त्यातला एकही लायकीचं नसेल तर नोटा हा पर्याय ठेवलेला आहे. त्यामुळे बिनविरोध निवड ही संवैधानिक नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार अशा प्रकारची निवडणूक घोषित करणं हे बेकायदेशीर आहे
आणि नक्कीच काही सामाजिक संस्था आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, हा. अंतिम निर्णय, आता ती केस चालू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, हा. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या विषयावर अंतिम निर्णय हा काय जाहीर होत नाही, तोपर्यंत असे काही जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची नावं जाहीर करणे हे सर्वोच्च न्यायालयाचाच अपमान ठरू शकतो. आणि केंद्र शासनाच्याच जे निवडणूक आयोग आहे, आयोग हा सर्वात मोठा आहे. हे जे काही पदं आहेत, मुख्यमंत्री म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा, ही पदं त्या आयोगाच्या पदापेक्षा ही नक्कीच कमी आहेत. तर अशा लोकांनी डायरेक्ट प्रक्रियेमध्ये हात न घालता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग म्हणजे ह्यांचा निर्णय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत असं जाहीर करणं असंवैधानिक आहे. थोडक्यात तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार निवडणूक आयोग ही जरी एक स्वायत्त संस्था असली तरी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स मध्ये त्याला काम करावं लागेल. आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता हे प्रकरण पेंडिंग आहे. त्यामुळे जेव्हा याचा निकाल लागेल, कदाचित जे काही बिनविरोध जाहीर झालेले उमेदवार आहेत त्यांची निवडणूक पुन्हा लागू शकते, त्यांची निवड रद्द होऊ शकते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या नवीन आदेशाची आपण वाट पाहूया. विरोधी पक्षाबद्दल जर अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका व्हायला लागल्या तर या महाराष्ट्रातून, या देशातून विरोधी पक्ष नावाची संकल्पना ही बादच होऊन जाईल आणि लोकशाहीमध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्ष असे दोन घटक असावे लागतात, जेणेकरून साधक बाधक सगळा विचार विनिमय करून लोकांच्या विकासासाठी चांगल्या चांगल्या योजना राबवता येतील. जर असं व्हायला लागलं की लोक बिनविरोध निवडून जायला लागली तर उद्या बिहारसारखी परिस्थिती तयार होईल आणि लोक नाही ते हातखंडे वापरून, साम दाम दंडभेद वापरून मला बिनविरोध निवडून जायचं, हे जे सरपंच पासून जे सुरू झालंय ते आता नगरसेवकला आलंय, उद्या आमदारकीला, उद्या खासदारकीला हे सगळं सुरू होईल आणि त्याच्यातून एकंदरीत लोकशाही प्रक्रिया धोक्यात येईल. याचा गांभीर्याने विचार करून सर्व विरोधी पक्षांनी जागा झालं पाहिजे. आणि सर्व विरोधी पक्षांनी, ठीक आहे, मतं किती पडतील, उमेदवार किती निवडून येतील हे नंतरचा भाग आहे, परंतु लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, विरोध दाखवला पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे, मुद्द्याच्या आधारे झाली पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी सुद्धा आपापले उमेदवार उतरवले पाहिजेत, जेणेकरून लोकांना एक चान्स दिला पाहिजे की तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, हा तोच भारत आहे ज्यांनी इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना पाडल्यात. अनेक प्राईम मिनिस्टरला या भारताने पाडलेलं आहे, अनेक मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राने पाडलेलं आहे, अनेक आमदार खासदारांना या महाराष्ट्राने आसमान दाखवलेले. त्यामुळे खरोखर आमचा लोकप्रतिनिधी लायक आहे का नाही हे लोकांना सिद्ध करायची संधी मिळाली पाहिजे आणि यांच्यापेक्षा उत्तम जर लोकप्रतिनिधी आम्हाला मिळणार असतील तर त्याचीही चॉईस लोकांना असली पाहिजे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक म्हणजे हा न सांगता लोकशाहीचा गळा कापण्यासारखा आहे किंवा न सांगता लोकशाहीचा घात करण्यासारखं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष छोटा असो मोठा असो सर्वांनी निवडणुकीमध्ये उतरवलं पाहिजे आणि आपलं जनमत हे कायम आजमावलं पाहिजे. म्हणजे सराव करणार, तुम्ही तालमीत कुस्ती करणार आणि ज्यावेळी फड रंगणार त्यावेळी जर तुम्ही कमरेला लंगोट लावणार नाही तर मग ती नुरा कुस्ती होईल किंवा हा फक्त रेवडीवाला पैलवान अशी त्याची चर्चा होईल. तर विरोधी पक्षांची अशी अवहेलना लोकांनी करू नये एवढी तरी काळजी विरोधी पक्षांनी